व्हिडिओ हा भक्तीने असणार आहे, कारण येत्या बुधवारी म्हणजे 12 नोव्हेंबरला आपल्या साईबाबांचा वर्धापन दिन वर्तक नगर मध्ये या ठिकाणी साजरा केला जातो। तर हा सलग 3 दिवस असणार आहे हा वर्धापन दिन। सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून या ठिकाणी पूजेला सुरुवात होते। 10 वाजल्यापासून भक्तांसाठी दर्शन घेण्यासाठी आपल्या साईबाबांचं हे मंदिर खुलं केलं जातं। तर आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। ठाण्यामध्ये आपण जेव्हा सर्च करतो फेमस प्लेस म्हणून, त्यामध्ये उपवनचा लेक येतो। म्हणजे अशा बऱ्याच प्लेसेस त्या ठिकाणी येत असतात। त्यापैकी वर्तक नगरचं साईबाबाचं मंदिर हे देखील एक फेमस प्लेस म्हणजे आपलं एक फेमस मंदिर म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं। या ठिकाणी तुम्ही पोखरण रोड क्रमांक 1 कॅडबरीवरून तुम्ही येऊ शकता, उपवन रोडने देखील येऊ शकता। वर्तक नाक्याला आल्यानंतर ऑपोजिट साईडला म्हणजे समोरच्याच साईडला तुम्हाला आतमध्ये तुम्हाला हे साईबाबाचं मंदिर या ठिकाणी पाहता येईल, तिथे दर्शन घेता येईल। तर आता येणाऱ्या 12 तारखेला म्हणजे 12 नोव्हेंबर कार्तिक कृष्ण दशमी निमित्त या ठिकाणी 39वा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे। या ठिकाणी वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी आपल्या साईबाबांचा जो म्हणजे परिसर आहे तो लाइटिंग वगैरे लावून सुशोभित करण्याचं या ठिकाणी काम या ठिकाणी चालू आहे। खूप सारं काम पेंडिंग आहे अजून देखील। तर या ठिकाणी हे कामकाज त्या ठिकाणी सुरू आहे। सर्व साई भक्तांना कळत अत्यंत आनंद होतो आहे की कार्तिक कृष्ण अष्टमी बुधवार दिनांक 12 नोव्हेंबर आणि शुक्रवार दिनांक 14 नोव्हेंबर पर्यंत साईनाथ मंदिराचा 39वा वर्धापन दिन या ठिकाणी साजरे करण्यात येणार आहे। या ठिकाणी 12 तारखेला साईबाबांच्या सकाळी 7:30 वाजता श्री लक्ष्मीनारायण याग यज्ञ आयोजित केलेला आहे आणि यज्ञाची पूर्णाहुती शुक्रवार दिनांक 14 नोव्हेंबरला दुपारी 1 वाजता होणार आहे। तरी जे कोणी आपले साई भक्त असतील त्यांनी नक्कीच या ठिकाणी जाऊन या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे। कार्यक्रमाचा बुधवारी दिनांक 12 नोव्हेंबरला सकाळी 7:30 वाजल्यापासून प्रसाद वाटप म्हणजे लाडू वाटप होणार आहे आणि वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी आहेत। पालखी मिरवणूक आहे आपल्या साईबाबांच्या पादुकांची आणि कीर्तन आहे, भजन आहे, गायन आहे, अशा अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी पार पाडले जाणार आहेत। संतोष रामचंद्र जोशी, मंदिराला 39 वर्ष पूर्ण झाले। मला या मंदिरमध्ये 36 वर्ष पूर्ण झाले। 39वा वर्धापन दिनास सुरुवात होत आहे। त्यानिमित्ताने वर्धापन दिनाची 3 दिवसाची तयारी असते। साईबाबांचे कार्यक्रम सकाळी 4:30 वाजता मंदिर उघडतं, 5:15 वाजता बाबांचे काकड आरती, 6 वाजता बाबांचं मंगलस्नान, दुपारी 12 वाजता माध्यान्ह आरती, संध्याकाळी सूर्यास्तानुसार म्हणजे 6:30 वाजता बाबांची धूप आरती, रात्री 10 वाजता शेजारती। शेजारती नंतर मंदिर बंद होतं। 10:30-11 वाजता मंदिर। शेवटच्या दिवशी म्हणजे 14 तारखेला संध्याकाळी रात्रभर मंदिर दर्शनासाठी उघडं असतं। भव्य पालखी मिरवणूक असते। तर आता आपण संपूर्ण मंदिर आपण या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला विसरू नका, जेणेकरून हा व्हिडिओ सर्व साई भक्तांपर्यंत पोहोचला जाईल। तर या ठिकाणी पहा, मंदिराच्या पाठीमागे म्हणजे आपण ज्यावेळेस बाहेर पडतो त्यावेळेस पाठीमागे तुम्हाला हे श्री नागदेवता मंदिर त्या ठिकाणी दिसेल आणि या ठिकाणी 2 छोटी मंदिर आहेत, 3 आहेत ऍक्च्युली। तर हे जे आहे ते आपल्या श्री नागदेवताचं मंदिर आहे। आपण कधीही जा, या ठिकाणी हे जे दरवाजे जे आहेत ते नेहमी बंदच असतात दर्शनासाठी। तर या ठिकाणी बघा, हे श्री महापुरुष मंदिर आहे, त्याच्याच पाठीमागे अतिशय छान आणि या मंदिरामध्ये या परिसरामध्ये अतिशय शांतता असते। आता जरी हा पालखी सोहळा असला, हा कार्यक्रम जरी असला तरी इतर वेळेस या ठिकाणी खूप शांतता असते। हे छोटस हे मंदिर आहे ते आपल्याशी दत्तगुरूंचं आहे। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे आपल्या दत्तगुरूंच्या पादुका वगैरे दिसतात तुम्हाला या ठिकाणी। इथे दर्शन वगैरे करून आपण पुन्हा वरती जे आहे ते गणपतीचं वगैरे मंदिर आहे त्या ठिकाणी जाणार आहोत। या ठिकाणी बघा, आता मी पायऱ्या वगैरे चढून वरती जाते।
तर लाइटिंग वगैरे बघाल, आता कार्यक्रम वगैरे आहे त्याच्यामुळे तुम्हाला सगळे लाइटिंग पाहायला मिळतील. अतिशय छान डोळ्यांना आपण सुखवणारं म्हणूयात असं हे दृश्य आहे. तर आता आपण जाणार आहोत आतमध्ये, ज्या ठिकाणी आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन होणार आहे, आपल्या मातेचं दर्शन होणार आहे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी शंकराची पिंड देखील तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येणार आहे. या ठिकाणी जेव्हा संकष्टी वगैरे असते त्यात प्रचंड गर्दी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. त्या ठिकाणी बघू शकता ही गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि त्याच्याच बरोबर तिथूनच आतमधून रोड आहे, ज्या ठिकाणी आपल्याला मारुती रायाचं देखील दर्शन करता येतं, शनिदेवाचं देखील दर्शन त्या ठिकाणी करता येतं. तर अशा प्रकारे एकाच ठिकाणी आपल्याला भरपूर देवांचं, शनिदेवाचं देखील या ठिकाणी दर्शन एकाच ठिकाणी म्हणजे सर्व देवांचं आपल्याला दर्शन या ठिकाणी घेता येतं. तर हा आहे मंदिराचा परिसर. त्या ठिकाणी काम चालू आहे. या ठिकाणी छोटे छोटे स्टॉल वगैरे पण असतात आणि हे समोर जो सभा मंडप दिसतोय आपल्याला, तर या ठिकाणी जे VIP लोक असतात, जे दर्शनासाठी येतात, तर त्यांना ते बसण्यासाठी, त्या ठिकाणी आराम करण्यासाठी ते मंडप वगैरे त्या ठिकाणी उभा केलेला आहे. म्हणजे असं नाही की फक्त VIP लोक, इतर लोकांना देखील त्या ठिकाणी बसण्यासाठी त्या ठिकाणी जागा दिली जाते, असं मी त्या ठिकाणी विचारलं तर मला माहिती कळाली. काय नाव आपलं? माझं नाव मिलिंद बळीराम नाईबागकर. अच्छा, या ठिकाणी खूप कामकाज वगैरे सुरू आहे आता वर्धापन दिनानिमित्त. तर मला हे जाणून घ्यायचं की या ठिकाणी होम कुंड वगैरे दिसतंय हे, तर साधारणपणे किती टाइम म्हणजे टायमिंग काय त्याचा? पहिला तर मी सांगतो सांगू इच्छितो की हे जे बनवलं आहे हे माझे वडील बळीराम वासुदेव नाईबागकर यांनी 83 साली मंदिर बनवायला घेतलं होतं आणि 1986 साली मुहूर्तमेढ जोडली गेली आणि तेव्हापासून हे मंदिर आहे. आणि या मंदिरात दरवर्षी हे वर्धापन दिन होत राहतो आणि वर्ष आता जवळजवळ 39 म्हणजे हे 39वं वर्ष आहे. जवळजवळ 40 वर्ष या मंदिरात झालेली आहे. तर 29 वर्ष पूर्ण झालेले आहे. स्थापनेपासून आजपर्यंत जवळजवळ 40 होम झालेले आहेत वर्धापन दिनाच्या, वर्धापन आणि स्थापनेचं. आणि त्याशिवाय आपल्याकडे दसऱ्याला, प्रत्येक दसऱ्याला नवचंडी होते, त्यामुळे आता पण 39 नवचंडी झालेली आहेत. ह्याच्या पुढे जाऊन अजून बघितलं तर काही ना काही जेव्हा आपण कार्यक्रम करत असतो तर वेगवेगळ्या प्रकारचे विविध होम आपण इथे करत असतो. तर त्यानुसार विविध होम आपण इथे करत असतो आणि त्यानुसार आपला हा सर्व असतो. आता तुम्ही दोन्ही संदर्भात मला विचारलं तर दोन्हीचं कसं आहे की ही जी दोन्ही हा आहे ना, हा होम आहे, दोन्ही नाही, हा होम आहे. हा होम आहे हे कुंड आहे आणि ज्या वेळी इथे होम केले जातात ते होम केले जातात असं आहे. आणि ही जी आहे ना ही धुणी आहे असं आहे. जी धुणी आहे त्या धुणीचं एक 40 वर्षापूर्वी जेव्हा ही आपला उद्घाटन झालं होतं तर त्या उद्घाटनाच्या वेळेस ही ज्योत जी आहे ही ज्योत शिर्डीपासून इथपर्यंत घेऊन आलेलो आहोत आणि शिर्डीच्या आपण ही ज्योत घेऊन आलेलो आहोत आणि ती इथे सोडल्यानंतर प्रत्येक वर्षी जेव्हा होम होत असतो तेव्हा आपल्याकडे जो होम होतो हे बऱ्याच विष्णू याग यज्ञ, सुदर्शन यज्ञ असे बरेचसे यज्ञ झालेले आहेत. तर त्यावेळेस यज्ञ जो प्रज्वलित केला जातो हा मंत्राग्नींनी केला जातो आणि ती मंत्राग्नींबरोबर घर्षणाची नशिबानाचं आहे की त्याला मंत्राग्नी कसा असतो हे बघायला भेटतो. तर त्या प्रकारे होम, हवन, भजन, कीर्तन असेच कार्यक्रम आपल्याकडे होत असतात. आपल्याकडे इतर सांस्कृतिक आणि इतर वेगवेगळ्या कामांपेक्षा जास्तीत जास्त धार्मिक कार्यक्रम जे धार्मिक असतील हे धार्मिक कार्यक्रमच इथे केले जातात. धार्मिक कार्यक्रमच इथे केले जातात. आपल्याकडे धार्मिक कार्यक्रमाविषयी वेगळे कुठले नाही, पण विविध देशातून विविध राज्यातून या इथे गेले कित्येक वर्षे लोक आलेले आहेत असे. आणि या 3 दिवसात पण आता लोक येणार आहेत. दिल्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. तर आता आपण ही दोरी जवळून पाहूयात. या ठिकाणी
जसं की त्यांनी आपल्याला सांगितले की अखंड या ठिकाणी जळत असते ही धुरी. तर आता आपण हे जळून पाहतोय धुरी. तर खूप छान आहे हे मंदिर. अवश्य या ठिकाणी या सोहळा खूप मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी पार पडला जातो. त्यामुळे नक्कीच तुम्ही या ठिकाणी येऊन याचा आनंद घ्या आणि साईबाबांचा आशीर्वाद घ्या. हा सोहळा, भव्य सोहळा या ठिकाणी पार पडला जातो. मंदिर अतिशय छान या ठिकाणी दिसत आहे. या ठिकाणी 12 तारखेला या ठिकाणी छोट्या मुलांसाठी खेळणे देखील तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. खूप छान असं या ठिकाणी खूप गर्दी असते खरं सांगायचं म्हटलं तर. व्हिडिओ नक्की लाईक करा आणि शेअर करा.